नमस्कार मित्रांनो, वामन परुळेकर व्लॉग्स या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत। आज पुन्हा एकदा आम्ही प्रवास करतोय वेंगुर्ल्याचा आणि माझ्यासोबत आहेत विदिशा आणि विस्मयी। विदिशाचा हा आय थिंक प्रवासाचा या गेल्या एका वर्षातला हा पहिलाच व्लॉग असेल। गेल्या काही दिवसांमध्ये आम्ही प्रवास केला पण व्लॉग शूट नाही केलेले। काही माझे सोलो आलेले व्हिडिओज मी स्वतः प्रवास करत असतो तर त्याचे व्हिडिओ येत होते, पण आज पहिल्यांदाच विथ फॅमिली जातोय। तर तुम्हाला मुंबई गोवा हायवेची सद्यस्थिती मी सांगेन, अर्थात ती सद्यस्थिती तुम्हाला लांजापर्यंत मी सांगेन, कारण लांजाच्या पुढे खूप चांगला हायवे आहे। सो आता आपण जातोय रत्नागिरी हातखांबा। सध्या हातखांब्यामध्ये आपण आहोत। तो पेट्रोल पंपापासून ते अगदी लांजापर्यंत काय परिस्थिती आहे हे मध्ये मध्ये दाखवेन। अर्थात पूर्णतः सगळं काही कव्हर करणं सोपं नाहीये, ते होतही नाही। अनेक जण कमेंट टाकत असतात की हे कव्हर करा ते कव्हर करा, बट दॅट इज नॉट पॉसिबल। सगळं काही पॉसिबल नसतं कव्हर करणं। मधल्या गोष्टी ज्या महत्वाच्या आहेत ते तुम्हाला मी नक्की दाखवेन। चला तर मग आजच्या प्रवासाला आपण सुरुवात करूया। इथे ही एसटी वाले काका ओव्हरटेक करायचा प्रयत्न करतायत। हे आहे हातखांबा गाव आणि या गावामधून तर हायवे जात नाहीये, मागून जातोय। बाजारपेठ वाचली आहे ही, पण फक्त एकच आहे, आता फ्युचर मध्ये ज्यावेळी गाड्या जातील इथून वरून त्यावेळी कोणी बाजारात येणार नाही खाली, आणि त्याचा एक प्रकारे फटका बसणारच आहे इथे। ही जी बाजारपेठ आहे त्याला। बाकी बघा हा रस्ता इथे येऊन मिळतोय, जो मगाशी वरून दाखवला मी तुम्हाला रस्ता, तो इथे येऊन मिळणार आहे। बरोबर या पॉइंटला हा रस्ता मिळणार आहे। लाल परी येतीये आणि काम इथे आता चालू आहे। राजापूर रत्नागिरी 1:30 वाजलाय। 1:30 वाजता हातखांब्यामध्ये पोहोचली आहे गाडी। इथे रस्ता थोडा खराब आहे, काही पॅच राहिलेत आता, अदरवाईज बऱ्यापैकी काम झालंय। तसं मेजर पॅच जे राहिलेत त्याच्यामध्ये लांजा आणि पाली हे मुख्य शहराचे जे भाग आहेत तेच राहिलेत मेजर। त्या व्यतिरिक्त छोटे छोटे भाग राहिलेत। हा विदिशा बरोबर, अगदी बरोबर। विदिशाचा एक ब्लॉग चालू आहे साइड बाय साइड, क्रेनने नेत आहेत। हे बघा लास्ट माझा जो व्हिडिओ होता शेवटचा, त्या व्हिडिओमध्ये हा भाग राहिलेला होता, पण आता हाही पूर्ण झालाय। हा भाग म्हणजे नेमका कोणत्या, तर जे पोलीस चेकपोस्ट आहे त्या चेकपोस्टच्या अलीकडचा तो पूर्ण झालाय आता। हे बघा हे माझ्या उजव्या हाताला चेकपोस्ट आहे इथे, पोलीस मदत केंद्र हातखांबा, आणि इथून आतमध्ये झरेवाडी आहे। आता बघ ना, अरे विस्मय हे बघ परत सुरू झालं इथे। वर आले सगळे। हा, श्री स्वामी समर्थ नाश्ता सेंटर, अमृततुल्य, द्वारकामाई वडापाव सेंटर, हे सगळे मध्यंतरीच्या काळामध्ये बंद होते। ऍक्च्युली ते वर होते, हा रस्ता आता इकडे आलाय, तर त्यांनी पण आपले सगळे जे स्टॉल, जुने स्टॉल होते ते पुन्हा सुरू केलेत। ही चांगली गोष्ट आहे। आणि अजून एक गोष्ट तुम्हाला सांगायची आत्ता आमच्यावर घडली हातखांब्यामध्ये, की आमचा टायर पंक्चर झाला। आणि टायर पंक्चर व्हायचं कारण असं होतं की आम्ही थोडे साईडने चालवत होतो गाडी, साईड पट्टीच्या अर्थात आतमध्येच होतो, पण तिथे कोणीतरी काहीतरी असा रॉड लावलेला होता, तो लक्षातही आला आमच्या शेवटच्या क्षणी, परंतु तोपर्यंत आमचं चाक वरून गेलेलं होतं। आणि मला एक वाटलं की नाही होईल, ओके होईल, काही एवढं काही लागलं नाहीये, कारण तेवढं ते लांबून दिसलं नाही केवढा तो रॉड होता तो। पण अशा प्रकारे रॉड कोणीतरी ठेवणं, हायवे ऑथॉरिटीने त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे खरं तर। पुढे गेल्यावर पेट्रोल पंपावर हातखांब्याच्या मला कामगार बोलले, अरे सर तुमचा टायर पूर्ण फ्लॅट झालाय। आणि या गाडीवर कळतही नाही आपल्या Hyundai i10 वर की गाडीचा टायर पंक्चर झालाय किंवा काय, हे पटकन कळत नाही। आपण चरवेलीमध्ये आलो बोलता बोलता, आणि इथे बऱ्यापैकी तुम्हाला काजू फॅक्टरी, त्यांचे आउटलेट वगैरे
लॉजिंगची व्यवस्था वगैरे अशा बऱ्याच गोष्टी मिळतील. आता हे इथे यांनी काय केलंय, डायव्हर्जन. ते का डायव्हर्जन केलं, काहीतरी काम चालू असेल. ओके, सो इथे डायव्हर्जन आहे. हा, शाबाश. विदिशा पुसायचं नाहीये ते आपण. आता बघूया कापडगाव वगैरे हा भाग तर तुम्हाला मी गेल्या ब्लॉग मध्ये पण दाखवलाय. इथे सगळं व्यवस्थित झालेलं आहे, काम पण व्यवस्थित झालेलं आहे. हा, इथे मध्ये मध्ये डागडुजी चालू आहे, त्यामुळे ती साईड त्यांनी बंद केली आहे. जय जलाराम. MH08 जलाराम 08 कोकणात, कापडगाव, हॉटेल रोनित. इथे पण त्यांनी काहीतरी करून ठेवलंय बहुतेक. होय, आणि डायव्हर्ट केलंय ट्रॅफिक. हा रस्ता थोडासा डेंजरस आहे, कारण एक ते टर्न आहे आणि वरून पटकन कधी कधी गाड्या येतात. किती मोठं टर्न आहे बघा हे, आणि पटकन वरून गाड्या येतात. एखादा नवीन चालक असेल तर त्याला बाचकायला होण्याची शक्यता आहे. आता मी मगाशी तेच सांगत होतो की काळजी घ्या गाडी चालवताय. जर तुम्ही विशेषतः आता जे हातखांबा वगैरे भाग आहेत, तिथे रस्ता करताना त्यांचे जे रॉड त्यांनी ठोकलेले होते, बहुतेक त्यातले काही रॉड तसेच राहिलेत आणि ते डायरेक्ट तुमच्या चाकामध्ये जाण्याची शक्यता पूर्णपणे. माझा पूर्ण टायर गेला तो. मी दाखवला त्यांना, पंक्चर काढायचा काही विषयच नव्हता. स्टेपनी लावली, शेवटी पूर्ण टायर खराब झाला. सो बऱ्याच दिवसानंतर या हायवेचा एक भुर्दंड, झालेल्या हायवेचा भुर्दंड. MH15 हे एवढे स्लो का झालेत? हॉटेल शोधतायत, पण हा अतिशय डेंजरस प्रकार आहे. पुणे बँगलोर हायवेवर एक घटना घडली, तुम्हाला माहिती असेल. हॉटेल शोधता शोधता त्यांनी अचानक रस्त्यावर गाडी स्लो केली आणि सगळेच जण आपल्या डावीकडे बघत होते की इथे हॉटेलला आपल्याला जायचं आहे. त्यांचा निर्णय होत होता, म्हणून त्यांनी गाडी थोडी स्लो केली आणि ती अचानक स्लो केली आणि मागून येणाऱ्या ट्रेलरने त्यांना उडवलं. सो ही घटना बऱ्याच वर्षापूर्वीची आहे, पण त्यावेळी खूप गाजलेली. आता मध्ये इथे व्यवस्थितच रोड आहे, इथे काही प्रॉब्लेम नाहीये. MH12 मला वाटतं ही थोडीशी ट्रॅफिक आता वाढली आहे, ती गोव्याला जाणाऱ्या कदाचित लोकांमुळे असेल. अदरवाईज दिवाळीत उलट येत नाही इकडे कोण. इकडून मुंबईला जाणारं ट्रॅफिक असतं, पण आता अलीकडे दिवाळीची सुट्टी मिळाली की गोव्याला पळायची पण एक ट्रेंड आलाय. त्या ट्रेंडचा भाग म्हणून कदाचित थोडं ट्रॅफिक वाढलंय आज. खड्डा बघ एवढा आहे. तर अशा प्रकारे आपण पालीमध्ये आलोत. पालीमध्ये मेजर काम आहे, बाकी तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना. तर तिथे आपण पोहोचत होतो आणि इथे तुम्हाला हे उड्डाण पूल दिसतंय. हे बघा, इथपर्यंत आलंय उड्डाण पूल. काम तर झालेलं दिसतंय बऱ्यापैकी उड्डाण पुलाचं. हे जे ओव्हरब्रिज आहे, खाली काही सर्व्हिस रोड तर नाहीये, व्यवस्थित खराबच आहे, खड्डेच खड्डे. बाकी इकडे नाही, इथपर्यंतच झालंय काम. अरे बापरे, अजून किती वर्ष लागतील याला? नाही तरी मिनिमम 2 वर्ष जातीलच ना आरामात. कारण हे अजून काहीच नाही काम झालंय इथे, नुसतेच पिलर टाकलेत. आणि हे कधीपासून आपण म्हणतोय, 23 सालापासून आपण म्हणतोय की आता ह्या वर्षी होईल. तर त्यावेळी असं कॉन्फिडन्स होता आपल्याला की हा होईल. पण आता 23 गेलं, 26 गेलं, 25 पण गेलं, 25 जात आलं जवळजवळ आता. त्यामुळे आणि बाकी काय नाही, एवढ्या कारणांमुळे ना, या एवढ्या 2-3 पॅचमुळे भरपूरच
मिनिटं खाली जातात प्रवासामध्ये. हे बघ खड्डे परत खाली. कोण तो त्याला ते कळत नाही. ते आता ना इथे आणखी एक महत्वाचं सगळ्यांना मला सांगायचं आहे की आमचे एक ओळखीचे मित्र जे आहेत ज्यांनी फेसबुकवर अलीकडेच पोस्ट टाकलेली की ते चुकून कोल्हापूर रोडला गेले. आणि त्याचं सगळ्यात मेजर कारण बघा काय ते दाखवतो तुम्हाला. आता मी चालवतोय गाडी, मुंबई गोवा हायवेवर मी आहे. नॉर्मली ड्रायव्हर काय म्हणेल, सरळच रोड असणार आहे ना. हा बघा, हा सरळ रोड दिसतोय तुम्हाला. तर नॉर्मली माणूस अरे हा 4 लेन हायवे आहे म्हणजे हाच हायवे आहे, मग असा जाईल. पण असं नाही आहे मित्रांनो. हा समोर जातोय तो कोल्हापूर हायवे आहे आणि हा आपला मुंबई गोवा आहे इकडे उजवीकडे. सो आपल्याला इकडे वळायचं आहे. आणि बरेच ड्रायव्हर तर तसं न वळता इकडेच जातात डावीकडे. आणि तोही 4 लेन हायवे आहे, व्यवस्थित, बऱ्यापैकी व्यवस्थित झालेला आहे. अर्थात पूर्ण नाही झालाय, तिकडे पण काम चालू आहे. पण तिकडे वाटतं असंच आपल्याला की आपण मुंबई गोवा हायवेवर आहोत, कारण जवळपास सेम सगळं आहे. 4 लेन हायवे, कामं चालू आहेत, डिव्हायडर, कामाची फॅशन, तेच कॉन्ट्रॅक्टर आहेत सगळे. त्यामुळे सगळं एकसारखंच वाटतं. आणि बऱ्याचदा काही ड्रायव्हर जे अनोळखी आहेत ते फसतात आणि तिकडे जातात. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे इथे आल्यावर ह्या पॉइंटला की तुम्हाला उजवीकडे जायचं आहे, मुंबई गोवा हायवे. पिलर तर सगळे झालेत आता, पण अर्थात एकंदरीत कामाची गती पाहता या शहरातलं जे काम आहे ते मला असं वाटतंय अंदाजे 2 वर्ष तरी जातील, 1.5-2 वर्ष सहज जातील. आता थोड्या वेळाने पाहूया पुढचं काय चाललंय. पुढे चांगला आहे रोड सगळं आता, इथून पुढे काही इश्यू नाहीये. मध्ये 1-2 ठिकाणी नाही झालाय, तिथे मी दाखवेन. आज पूर्णपणे तुम्ही बघताय ढगाळ वातावरण आहे. हो विस्मयी, हो विदिशा, सॉरी. काय ग, काय सांगतेस तू तुझ्या भाषेत? तुझा एक वेगळा ब्लॉग चालू आहे तिकडे. इथून पुढे चांगला रोड आहे, पण पुढे काही पॅच आहेत ते मी दाखवेन तुम्हाला. लागणार खाली लिहिलं नाही त्यांनी. 20 किलोमीटर/आवर चा स्पीड दिलेला होता इथे मागे, आणि आम्हाला वाटलं काय लिहिलंय यांनी, 20 किलोमीटर कोण गाडी चालवेल. पण आता इथे तर ऑटोमॅटिकली गाडी आपली 20 किलोमीटर/आवर खाली आली आहे. साधारण 15-20 एवढ्या स्पीडने गाडी चालवतोय, कारण रस्ता खराब आहे इथे. हा अजून एक पॅच आहे की जिथे रस्ता राहिलाय अजून खराब, काम झालेलं नाहीये इकडे. हो, ते का नाही झालंय ते माहिती नाहीये, पण इथे दिसतंय तरी काहीतरी प्रयत्न केलाय त्यांनी, माती वगैरे टाकली आहे. वायर नको ओढूस, वायर नाही ओढायची बाळा. हो बरोबर आहे तुझं. तू मोठी झालीस की हायवे होणार तयार, कळलं ना बाळा. तू 10 वर्षाची झाली ना की हायवे होणार तयार. हे बघ, आम्ही लहान असताना चालू होतं हे काम. पण हे किती जुनं वाटतं ना विस्मय, ते कापलंय वगैरे ते आता झाड सुद्धा उगवली इकडे. निसर्ग आपलं काय म्हणतं ते कब्जा करतोच शेवटी. एक काळ असं होतं, मला वाटतं करोनाच्या दरम्यान ना, बिलकुल इथे काय नव्हतं, सगळं सपाट झालेलं. हे का केलं त्यांनी आता? इथे कसला प्रॉब्लेम आहे? उतारावर गाड्या फास्ट करतात म्हणून असू शकेल. बघूया काय प्रॉब्लेम आहे, पुढे गेल्यावर कळेल. तोच आहे. हे आलं ना अंजणारी, त्यामुळे मित्रांनो अंजणारी आलंय आता. आणि इथे मेजर प्रॉब्लेम हा असतो की वरून येणाऱ्या गाड्या खूप स्पीड मध्ये येतात. आणि 2-3 वेळा काय झालंय की जे ट्रेलर वगैरे आहेत किंवा मोठे ट्रक आहेत त्यांचे मोठे ऍक्सिडेंट इथे झालेत, त्या नदीच्या पात्राजवळ किंवा इथे सुद्धा. इथे 20 लिहिलंय ना, तिथे पण येऊन आपटले ट्रक वगैरे, काही गाड्या पण खाली गेलेल्या. सो अपघात होत असतात.
आणि आता तर चांगला उतार मिळालाय, रस्ता पण सुंदर आहे म्हटल्यावर जरा स्पीड वाढू शकतो या भागात, सगळीकडेच नव्हे. अरे बापरे, हा रस्ता खाली गेलाय, खचलाय. क्वालिटी ऑफ वर्क हे तर काय वेगळंच केलंय यांनी. हे इथे गतिरोधक टाईप केलेत. हे बघ गवत उगवलंय वर. असं वाटतंय की दुसऱ्या महायुद्धाच्या गाधा रस्ता वापरलेला कुणीतरी रणगाड्यांसाठी, आणि त्याच्यानंतर परत कोण आलं नाही इकडे, असं काहीतरी वाटतंय. गुड गुड. ते गवत पण बघ कसं वाढलंय, वेगळंच फिलिंग येतं त्याने. म्हणजे खूप दिवस कोण आलं नाही असं वाटतंय. मध्ये झाडं लावायला गेले, ते झाडं नाहीच आहेत, ती गवत जास्ती आहे. गवतच आहे, ती झाडं लावलेली मिळली, हो, गवतच उजाडलं. ब्रह्मगिरी हा एक प्रॉब्लेम आहे. ते खड्डे असल्यामुळे पटकन लोक ना स्लो करतात गाडी. आणि हॉटेल मागून येणारा हे होतो जरासा वाचकतो. हे बघ तेल सरडी होती ना, गाडी खाली येता येता वाचली आहे ती. हा तर वर्षानुवर्षे खराब रस्ता आहे. मला वाटतं गेल्या वेळेच्या ब्लॉग मध्ये पण मी मेन्शन केलेलं की खूप मोठी परंपरा आहे या रस्त्याला खऱ्या बसण्याची. कारण अगदी ज्यावेळी मुंबई गोवा हायवे चांगला होता त्यावेळी सुद्धा हा पॅच खराब असायचा. त्याला काहीतरी भौगोलिक कारण अर्थातच, वरून पाणी येत आहे वगैरे असं काहीतरी कारण असू शकतं. कारण ज्यावेळी एक 10 वर्षापूर्वी, 10 पण नाही 10 होय, 2015, 13, 14, 15 याच्याही पूर्वी 2010, 11, 12 त्यावेळी ज्यावेळी आम्ही गाडी घेऊन यायचो इथे, तर मुंबई गोवा हायवे तर खूप छान होता त्यावेळी. दुपदरी असला तरी नाही, फार क्वचित ठिकाणी खड्डे वगैरे असायचे, तर त्या ठिकाणी ह्या ठिकाणी मात्र खड्डे कायमच असायचे. दिशा बघतीये बाबांचं काय चाललंय, एकटेच बडबडताय. चला आता इथून पुढे थोडा काय रस्ता चांगला आहे. ओके, सो हे अवघड जे वळण आहे त्या वळणावर आपण आलोत, आणि बहुतेक वळणावरच हा ट्रक बंद पडलाय. बंद पडलाय की काय करतोय तो, मागे घेऊन परत वर जातोय वाटतं तो. नसू दे, त्याचं काय ते होऊ दे. कारण इकडे हे 4 व्हीलरवाले फसलेले आहेत ऑलरेडी. हा एक मोठा येतोय वरून, तो वरून मोठा येत होता म्हणून त्याने मागे, हा त्याला साईड मिळाली पाहिजे ना, टर्न बसत नाही ना त्यांचं. झालं ठीक आहे, हा निघाला आता. फक्त तो वर गेला पाहिजे व्यवस्थित, नाही तर पण मागे यायचा. एक तर जागा कमी आहे. हा ठीक आहे, गेला. आता हे तो जुना रस्ता बंदच झाला मला वाटतं, है ना, बंदच झालाय. आता हे पूर्णपणे खारूनच घेणार आहेत. अरे बापरे, इथे खड्ड्यांचं काय आहे, बापरे. एकदा टायरची हवा चेक करतो हा मी विस्मयी, वर त्या हॅपी डाब्याकडे, कारण एक सांगता येत नाही आता. रस्त्याची परिस्थिती वाईट आहे. त्यामुळे काही होऊ शकेल. आज खूपच हे ढगाळ वातावरण आहे. आम्ही प्रवासाला सुरुवात करावी आणि असं वातावरण व्हावं. इथे हा पूर्ण आता वरून खरा रस्ता होता, तुम्हाला लक्षात येत असेल तर चढाव होता, आणि चढावावरून वर जायचो आपण, आणि तिकडून रस्ता होता. हा रस्ता आता खालून आलाय, तर तो रस्ता बहुतेक आता त्यांनी काढूनच टाकलाय असं वाटतंय. होय, खोदलाय पूर्ण तो. त्याचे अवशेष पण दिसत नाहीयेत आता.
पाणी शोधतात की काय इथे? काय कळत नाही. अशा प्रकारे देवधे आले. सो आपण बऱ्यापैकी हातकांब्यातून इथे खूप पटापट आलो ना विस्मी, असं अर्ध्या तासात. होय. आणि तो एक 10-15 मिनिटाचा वेळ असेल ना, म्हणजे पाऊण तास तो लागतोच आपल्याला साधारण. इकडून गेलं काय तिकडून गेलं काय, मोठा फरक काय नाही. तर देवध्यातून 2 रोड आहेत. एक पावसला तो वेगळा रोड आहे, पण रत्नागिरीला जायला एक रोड आहे हरचेरी मार्गे देवधेमधून, आणि देवधेमधून हायवेने सरळ पाली हातखांबा मार्गे रत्नागिरी, असे 2 रोड आहेत. पूर्वी मी 1 वर्षापूर्वी साधारण तो रोड फॉलो करायचो जास्त, कारण 45 मिनिटात पोहोचायचो आपण रत्नागिरीमध्ये. पण आताची परिस्थिती अशी आहे की आता तुम्ही कुठल्याही रस्त्याने जा, त्या आतल्या रस्त्याने जा किंवा हायवेने या, तेवढाच वेळ लागतो. हा बघा, इथून हा जो उजवीकडे रोड आत गेला आहे तो हरचेरी मार्गे रत्नागिरीला जातो. सो आता आम्हाला पोटपूजा करायची आहे, आणि त्यासाठी इथे एक हॉटेल आहे हॅप्पी ढाबा, तिथे आम्ही थांबायचा विचार करतोय. बघूया, त्यानंतर मी कंटिन्यू करेन आणि लांजानंतर लांजाची परिस्थिती दाखवेन आणि मग मी थांबेन. अर्थात ही आता हे जे ढगाळ वातावरण आहे ते वाढतच चाललंय, आणि त्यामुळे थोडी पिक्चर क्वालिटी आपली तेवढी चांगली मिळणार नाही असं वाटतंय. गदर हा कोणते गदर पिक्चरचा फॅन आहे. अशा प्रकारे हॅप्पी ढाबा आलेला आहे. गर्दी बघितली, तेच मी म्हणणार होतो. क्या करने का, इधर रुकने का. बघ वेटिंग असेल मग जाऊया. नाही सर, थांबा, हरकत नाही, पण जर गर्दी असाल तर मात्र कठीण असा. गर्दी असली तर सरळ वाटेल लागाया. पुढे जाऊया. तर त्यांचं थोडं एसीचं सेक्शन छोटंसं असं. हॅप्पी ढाबा बघूया. हॅप्पी ढाब्याचं पंजाबी मालक आमका काय करता, देता की नाही जेवण. गाडी तर भरपूर असत बाबा. तुझं आमचं चौकशी करून. हो, येतात. अजून काय करता येत, खै लावता येत सध्या तरी कळतं. मागे लावूया, कारण काय इकडे मोठं ट्रक बी गेलो तर मग परत बाहेर काढू गावाची नाही गाडी. तर हायवे लावूया, नाही तर तो काढता गाडी त्याच्या मागे लावूया.